हे दृश्य आपण पाहतोय, राज ठाकरे आता दादर स्टेशनला पोहोचलेत, कारण की दादर स्टेशन वरूनच ते लोकल पकडणार आहेत आणि चर्च गेटला जाणार आहेत, लोकल प्रवास करणार असल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं होतं आणि त्यानुसारच आता ते दादर स्टेशनला दाखल झाले। शिवतीर्थावरून राज ठाकरे दादर स्टेशनला आल्याची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। दादर स्टेशन देखील स्वच्छ करण्यात आलेलं आहे। आपण बघतोय राज ठाकरे अनेक वर्षानंतर या ठिकाणी राज ठाकरे लोकलनी प्रवास करणार आहे आणि त्यासाठी आपण बघतोय की स्वतः गाडीने राज ठाकरे दादर येथे दाखल झालेले आहेत। काही वेळातच राज ठाकरे हे लोकलनी प्रवास करणार आहेत, त्याच्यामुळे निश्चितच आपण बघतोय की कशा पद्धतीने या ठिकाणी जो आहे तो दादर स्टेशनवर अलर्ट आहे। मोजके नेते त्यांच्या सोबत आहेत, अविनाश अभ्यंकर, बाळा नांदगावकर त्यांच्या सोबत आहे आणि लोकलनी राज ठाकरे हे या ठिकाणी प्रवास करणार आहेत। आपण बघतो की राज ठाकरे सध्या दादरच्या स्टेशनवर दाखल झालेले आहेत, दादर मार्केट येथे दाखल झालेले आहेत आणि काही वेळातच ते लोकल पकडून सर्वसामान्यांसोबत हे चर्चगेट स्टेशनला राज ठाकरे जाणार आहेत। मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी राज ठाकरे दादर स्टेशनवर पोहोचलेले बघायला मिळत आहे। आपण बघतोय की प्रचंड पाऊस आहे आणि पावसामुळे चिखल देखील झालेला आहे, त्यासाठी सांभाळत राज ठाकरे या ठिकाणून चालत असलेले बघायला मिळत आहेत। अर्थात या ठिकाणी राज ठाकरे ट्रेनमधून जाणार असल्यामुळे सर्वसामान्यांना देखील मोठी उत्सुकता प्रत्येकाच्या मनामध्ये कायम असलेली बघायला मिळत आहे आणि राज ठाकरे या ठिकाणी जे आहे ते दादरच्या या प्लॅटफॉर्मवर देखील दाखल झालेले बघायला मिळत आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।